संत शिरोमणी सावता महाराज वर्धापन दिन प्रित्यर्थ चालू असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्यामधील आज आपण पहिल्या दिवसामध्ये पदार्पण करत आहोत. गेली 4 वर्ष झाला आम्ही वर्धापन दिन साजरा करत आहोत. तुमच्या सर्वांच्या विचाराने ह्या वर्षी आपण असं काहीतरी वेगळं करूया की दरवर्षी 3 दिवसाचा उत्सव करायचा, कीर्तन सोहळा पार करायचा आणि आमचा वर्धापन दिन आम्ही साजरा करायचा. नवे नवे मला म्हणायचं सावता महाराजांनीच आम्हाला काहीतरी बुद्धी दिली असावी, कारण असा जर सोहळा आमच्या जीवनामध्ये घडायचा असेल, पूर्व पुण्याचा साठा आमच्या उदयाला आल्याशिवाय असे सोहळे आमच्या जीवनामध्ये घडत नाहीये. कारण मनुष्य जीवन जगत असताना या मृत्यू लोकामध्ये सर्वात महान काय असं काही जर पाहायचं झालं तर ती म्हणजे शिव महापुरा श्रीमद भागवत कथा सांगितली. हिचं महात्म्य प्रतिपादन करत असताना आपण या श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्यामधील पहिल्या दिवसामध्ये पदार्पण करत आहोत. मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या प्रयत्नाने चालू असलेला हा उत्सव, तसं पाहिलं तर सांगतेच्या वेळेकडे जाताना आज प्रारंभाची वेळ सुरू झाली आहे. सोपं नाही एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ मिळविला. पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाला हा एकत्र करण्यासाठी किती अट्टहास करावा लागतो, किती प्रयत्न करावे लागतात हे नियोजकालाच विचारावेत. सकाळी 3:30 वाजल्यापासून ते बेजार आहेत. मी आताच तुम्हाला बसलेलं पाहिलं. असो, हे ज्ञान यज्ञ पूर्णतेकडे नेण्यासाठी ह्या ज्ञान यज्ञामध्ये संगीताच्या माध्यमातून तुमच्या समोर संगीत देवता प्रतिपादित करण्यासाठी शिंत वादनाला जे आहे श्री हरिभक्ती पारायण गौरव महाराज झुगे, त्यांना साथ संगत करण्यासाठी जे प्याडच्या निमित्तानं आहेत कान्हा महाराज जाधव, त्यांच्या साईटला बसलेले माऊली महाराज सावंत, यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने कलेने श्रीमद भागवत कथा आपल्याला पूर्णतेकडे न्यायची आहे. आता ज्या ग्रंथाचा आराध्य दैवतच भगवान श्रीकृष्ण सांगितला, त्याचं चिंतन आम्हाला ऐकत असताना असा जर कान्हा नावाचा जर वाजवायलाच असेल तर मला वाटतंय आता काय कमी पडणार नाही. ही पंचकृषी ज्यांच्या छायाछत्र खाली राहत आहे असं जवळच असलेले ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी, त्या पंचकृषीमध्ये चालूत असलेला हा सोहळा आणि एका संताच्या मंदिराच्या वर्धापन दिन निमित्तानं चालू असलेला सोहळा, 7 दिवसाचा हा सोहळा आहे. 7 दिवस झाल्यानंतर आठ दिवसाच्या ह्या ग्रंथ सांगता, काल्याचं कीर्तन आणि हा सोहळा पूर्णतेला मी सांगून गेलो. गेली 4 वर्ष झाला हा
वर्धापन दिन सोहळा आम्ही साजरा करतो, पण ह्या वर्षी श्रीमद भागवत कथा आयोजन करण्याचं ठसवलं. महाराज, मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना अशी काही कारणं सांगितली, अशी काही साधना सांगितली, अशा काही मंत्र सांगितले की ती मंत्र आम्ही जपल्यावर, तो 8 तास केल्यावर, ती उपवास केल्यानंतर आमच्या जीवनाचा उद्धार होणं शक्य आहे. पण श्रीमद भागवताचं श्रवण करताना महाराज आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होणार आहे? कारण मानवी जीवन जगत असताना जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं फळ प्राप्त होत नाहीये किंवा फळाचं महत्व कळत नाहीये, तोपर्यंत आम्ही त्या गोष्टीकडे आकर्षित होत नाहीये. आम्हाला पंढरपूरची वारी करायची आहे, पण पंढरपूरची वारी करत असताना पंढरीची वारी केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय प्राप्त होणार आहे, जोपर्यंत त्या व्यक्तीला माहित होत नाही तोपर्यंत तो पंढरीची वारी करत नाही. हरिपाठ पाठ केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे, जेणेकरून मला काय फळ प्राप्त होणार आहे हे जोपर्यंत माहित होत नाही ना, तोपर्यंत हा जीव आकर्षित होत नाहीये त्या गोष्टीकडे. अध्यात्माच्या दृष्टीने तर जाऊ द्या, संसारिकाच्या दृष्टीने जर विचार केला, 8 तास दिवशी केल्यानं 8 तास ड्युटी केल्यानंतर महाराज आम्हाला पैशाच्या माध्यमातून मोबदला मिळतोय. फळ माहीत झालंय म्हणून ते 8 तास ड्युटी करायची. काळ्या आईमध्ये अन्न, काळ्या आईमध्ये धान्य पेरायचं आहे, माहिती आहे. 1 दाणे पेरला तर 1000 दाणे उगवणार आहेत. फळ माहीत झालंय म्हणून काळ्या आईची सेवा करायची आहे. मला सांगायचा मुद्दा आहे, मनुष्य जीवन जगत असताना जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये फळ काय आहे आणि ती गोष्ट केल्यानंतर ते फळ काय प्राप्त होणार आहे, तोपर्यंत आम्ही त्या गोष्टीकडे आकर्षित होत नाहीये. मग महाराज, हा 7 दिवसाचा ज्ञान यज्ञ आम्ही आकर्षित करावा, आयोजन करावं, प्रयत्न करावेत आणि श्रवण करावं. आम्हाला फळ काय प्राप्त आहे, जेणेकरून आमच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं, जेणेकरून आमचा परिसर, आमचं मंदिर प्रसन्न व्हावं. याच्यासाठी आम्हाला हा नाम यज्ञ करायचा आहे. पण केला आहे, माहिती आहे आम्हाला. वर्धापन दिन माहिती आहे, संतांचा सोहळा करायचा आहे आम्हाला माहिती आहे. पण जेणेकरून खरंच आम्ही हा श्रीमद भागवत कथा ऐकल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होणार आहे, त्याचं महात्म्य प्रतिपादन करत असताना, श्रीमद भागवत ग्रंथामध्ये प्रवेश करत असताना त्याच्या अगोदर या भागवताचं महात्म्य सांगितलं. कारण का? कारण ग्रंथकर्त्याला माहिती आहे, जोपर्यंत मृत्यू लोकांमध्ये या ग्रंथाचं महात्म्य कळत नाहीये, तोपर्यंत श्रीमद भागवत कथा ऐकली जाणार नाहीये. ज्या वेळेस महाराज भागवताचं वर्णन, ह्या श्रीमद भागवत महापुराणाचं वर्णन पाहत असताना महात्म्य प्रकरण सुरुवातीला दिलं गेलं. कारण एखाद्या गोष्टीचं महात्म्य, एखाद्या गोष्टीचं तत्व एखादा व्यक्ती जर स्वतःच्या मुखातून सांगत असेल तर महाराज आपण म्हणतो किंवा आपण ती गोष्ट स्वीकारत नाहीयेत का? कारण मी जर म्हणायला लागलो तर मी कथा फार चांगली करतोय, स्वतःच्या मुखातून स्वतःच वर्णन केलं तर लोकांना पास पडत नाहीये. पण या श्रीमद भागवत कथेचं महात्म्य सांगत असताना श्रीमद भागवत कथा स्वतःच्या मुखातून सांगत नाहीये. पद्म पुराणाच्या साह्याने पद्म पुराणामध्ये वर्णन आलंय. 6 अध्यायामध्ये या श्रीमद भागवत कथेचं वर्णन सुरुवातीला ठेवलं गेलंय. या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये कशासाठी आम्ही हे श्रीमद भागवत कथा ऐकावी, मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना आमचं परिवर्तन काय होणार आहे पाहत असताना महाराज आम्हीच नाही, ज्यावेळेस राजा परीक्षितीला कळालं की 7 दिवसामध्ये माझं मरण निश्चित आहे, 7 दिवसामध्ये माझं मरण निश्चित आहे कळाल्यानंतर माझा उद्धार कशासाठी व्हावा ह्याच्यासाठी शुकाचार्यांच्या समोर बसून श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी राजा परीक्षिती बसलाय. आणि त्यावेळेस स्वर्गातील देवही त्या ठिकाणी यावेत आणि शुकाचार्यांनाच म्हणावेत, शुकाचार्य जी कथा तुम्ही ह्या राजा परीक्षितीला सांगत आहात ना,
ती कथा तुम्ही आम्हाला सांगावी. कशाला तुम्हाला सांगावी? तर त्यांनी महाराज व्यवहाराच्या गोष्टीचं जसं देवाणघेवाण करावं ना, तसं स्वर्गातील देवांनी येताना अमृत घेऊन आले आहेत आणि महर्षी शुकाचार्यांना सांगितलं हे अमृत कलश घ्यावं आणि हे अमृत कलश घेऊन तुम्ही राजा परीक्षितीला द्यावं. अमृत पेल्यानंतर राजा परीक्षिती अमर होईल, मरणाची भीती त्याला राहणार नाहीये. त्यावेळेस महर्षी शुकाचार्य म्हणतात, को सुधा को कथा लोके को क्वाच को मनिर्मह. महर्षी शुकाचार्य म्हणत असता सांगताना म्हणतात, देवांना धिक्कारलं गेलं आणि सांगितलं, अरे संसारिकाच्या जीवनामध्ये विचार करत असताना कोठे एखादा फुटलेला काच आणि मौल्यवान हिऱ्याची तुलना होत नाही ना, तशी या अमृताची आणि या श्रीमद भागवत कथेची तुलना होत नाहीये. जर ही भागवत कथा ऐकायची असेल तर भक्तीनं आणि श्रद्धेनं ऐकावी लागते. देवाणघेवाणाच्या माध्यमातून ऐकली तर तुम्ही या भागवत कथा ऐकण्याचे अधिकारी नाही आहे. त्या सभेमधून स्वर्गातील देवांना धिक्कारलं गेलं. अपमानित झालेल्या देवांनी विचार केला, महर्षी शुकाचार्यांनी असं काय असावं त्या ग्रंथामध्ये की अमृत कलश घेऊन सुद्धा, अमृत देऊन सुद्धा जर आम्हाला सांगत नसतील तर निश्चित त्या ग्रंथामध्ये असं काही असलं पाहिजे. अपमानित झालेल्या देवाने एकच ठरवलं की आपण ब्रह्मदेवाकडे जाऊया आणि हा घडलेला सगळा वृत्तांत जाऊन देवाला सांगूया. ब्रह्मदेवाला सांगितलं, ज्यावेळेस आम्ही अमृत कलश घेऊन राजा परीक्षितीचा उद्धार व्हावा, मरण मुक्त व्हावं म्हणून आम्ही हा अमृत घेऊन गेलो आहोत, पण आम्हाला कथा न सांगता शुकाचार्याने धिक्कारलं गेलंय. असं काय आहे त्या ग्रंथामध्ये सांगावं. तर ब्रह्मदेवाने सुद्धा सांगितलं, जर परीक्षा घ्यायची असेल तर 7 दिवस आपल्याला थांबावं लागेल. ज्या राजा परीक्षितीला कथा सांगण्यासाठी महर्षी शुकाचार्य कथा सांगत आहेत ना, 7 दिवसानंतर काय होतंय ते तर पाहूया. ब्रह्मदेवाने आणि स्वर्गातील देवाने सुद्धा 7 दिवस ही कथा संपव जावी पाहावं. 7व्या दिवशी राजा परीक्षितचा उद्धार व्हावा. आणि ब्रह्मदेवाला सुद्धा प्रश्न पडला की अरे, लोखंडाचं पीठ करून साधना करणारी लोक आहेत पण त्यांना सुद्धा मुक्ती मिळत नाहीये, पण ही कथा ऐकून 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला आहे ना, खरंच श्रीमद भागवत कथा महाराज डोळ्यानं पाहिलं पण स्वतःला अनुभूती येते, तोपर्यंत महाराज मान्य होत नाहीये. काय करावं म्हणून ब्रह्मदेवाने महाराज तुलना करायची ठरवली. ब्रह्मलोकामध्ये जी ग्रंथ जी शास्त्र निर्माण झाली आहेत ना, ती एकत्रित आणावीत आणि एका पारड्यामध्ये ठेवावीत. मी कशासाठी सांगतोय, श्रीमद भागवत कथा हा ग्रंथ किती महान आहे. ब्रह्मदेवानी तुलना करावी, सर्व ग्रंथ एका पारड्यामध्ये आणावे, ठेवावेत. आणि विचारावं, आतापर्यंत जी ग्रंथ आहेत, जी शास्त्र आहेत, जी वेद आहेत, ती सगळी आणली आहेत का? हो, आणली आहेत. मग एका पारड्यामध्ये ठेवलीत ना, मग ती श्रीमद भागवत कथा आणा, ती दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवा. सर्व ग्रंथ एका बाजूला आणि श्रीमद भागवत कथा एका बाजूला. महाराज निश्चित ठेवावेत, सर्व ग्रंथ वर व्हावेत आणि कथा ही खाली जावी, हे पारडं खाली जावं. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, सगळ्या ग्रंथापेक्षा श्रेष्ठ श्रीमद भागवत कथा आहे. ही ऐकल्या क्षणी आमच्या प्रत्येक मृत्यू लोकामध्ये जीवाला पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असं असताना महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, बाबा मनुष्य जीवनामध्ये जर काही ऐकायचं असेल तर 2 ग्रंथ ऐका म्हणून सांगितलं. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. बाबा आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आम्हाला जर काही ऐकायचंच असेल ना, गीता हा ग्रंथ ऐकावा, श्रीमद भागवत कथा ऐकावी. बाबा सांगा ना, ऐका ना, आम्हाला जर गीता ऐकायची असेल, आम्हाला जर श्रीमद भागवत कथा ऐकायची असेल ना, आमच्या जीवनामध्ये कुठेतरी कथेचा प्रसंग आलेला पाहिजे, प्रवचनाचा प्रसंग आलेला पाहिजे. पण ऐका ना, महाराजांना प्रश्न विचारला असावा
आणि ज्या ज्या वेळेस आम्हाला कथा सांगण्यासाठी जर वक्ता भेटत नसेल तर आम्ही त्यावेळेस काय करावं, त्यावेळेस पुढल्या चरणामध्ये त्याचं उत्तर देऊन सांगितलं, अखंड चिंतन विठोबाचे. जसं जमल त्या पद्धतीने आम्ही त्या भगवंताचं चिंतन करावं. राहत असताना महाराज आम्हाला ही गोष्ट तर माहीत झाली, कोणती एक गोष्ट हो, की आम्हाला एवढं तर कळालं की या मृत्यू लोकामध्ये सगळ्यात मोठं शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. एवढं फळ आम्हाला माहीत झालं. पण मृत्यू लोकांमधील जीवाला जर एवढ्या फळाच्या माध्यमातून नुसतं श्रेष्ठत्व माहिती झालंय, पण हे ऐकल्यानंतर आमच्या जीवनामध्ये परिवर्तन काय होईल, हे ऐकल्यानंतर आम्ही खरंच उद्धार होईल का आमचा. महाराज त्यावेळेस या ग्रंथाचा उद्धार होण्यासाठी या ग्रंथ ऐकल्यानंतर कोणते कोणते दोष आमच्या जीवनामधून नाहीशी होतात, अनेक पाप जर आमच्या जीवनामध्ये घडले असतील तर समजून जावं, ह्या कथेच्या श्रवणानेच आमच्या जीवनातील पाप नाहीशी होतात. मला श्रीमद भागवताच्या माध्यमातून पहा, आपल्या पुढे एखादा आरसा ठेवावा आणि आपणच आपलं परीक्षण करावं. श्रीमद भागवतामध्ये 5 महापाप सांगितली. यत्किंचित आमच्या जीवनामध्ये जर ही 5 महापाप जर घडली असतील तर समजून जावं, आमच्या जीवनामध्ये आम्हाला नरक भोगल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. ही 5 महापाप कोणती आहेत? ब्रह्महत्या महापाप आहे, सुवर्ण चोरी महापाप आहे, मदिरा महापाप आहे, हिंसा महापाप आहे. महाराज ह्या गोष्टीपैकी आमच्याच्यानं जर एखादी गोष्ट जर आमच्याच्यानं घडली असेल तर आम्ही महापापाचे पातकीचा प्राप्ततेला ठरलो आहोत हे समजून जावं. पहा, यत्किंचित आमच्या जीवनामध्ये जर ब्रह्महत्या जर घडली असेल तर समजून जावं आम्ही महापापाला कारणीभूत आहोत. सुवर्ण चोरी म्हणजे आमच्या जीवनामध्ये कधी जर आमच्याच्यानं दुसऱ्याच्यानं जर सुवर्ण जर चोरी केलं असेल तर समजून जावं आमच्याच्यानं महापाप घडलं आहे. मद्यपान, यत्किंचित न चुकीत आमच्याच्यानं जर मदिरा आम्ही जर पिली असेल तर समजून जावं आम्ही महापापाचे दोषी आहोत. व्यभिचार, आमच्या ज्यानं जर परस्त्रीचा व्यभिचार जर घडला असेल तर समजून जावं आम्ही महापापाचे अधिकारी आहोत. आणि हिंसा जर आमच्याच्याने कधी जर न खावं ते मांस आमच्या जिभेनं जर खाल्लं असेल तर समजून जावं आम्ही महापापाचे अधिकारी आहोत. महाराज महापाप सांगितली, पण त्या महापापातून उत्तीर्ण होण्यासाठी एखादा पर्याय तर सांगा ना. आम्हाला शेवटच्या क्षणाला कळालंय, आम्हाला आता कळालंय, ह्या अर्थाने कळालंय की ज्या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही या गोष्टी केल्यात तर आम्ही महापापाचे कारणे आहोत ना. तर ऐका ना, या प्रश्नाचं उत्तर देत असताना पद्मपुराण सांगते, एक इतिहास तुमच्या आणि आमच्या समोर ठेवत आहे. कारण श्रीमद भागवताचं महात्म्य प्रतिपादन करत असताना आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. मला सांगायचं आहे, श्रीमद भागवत श्रवण केल्यानंतर आमच्या जीवाचा मनुष्य जीवनीमध्ये तर उद्धारच होतोय, पण श्रीमद भागवत कथा जर आम्ही प्रेत जीवनीमध्ये जरी पडलं जरी श्रवण केले ना तरी आम्हाला मुक्तता देणार एवढं सामर्थ्य या श्रीमद भागवत कथेत आहे. श्रीमद भागवताचं महात्म्य प्रतिपादन करत असताना एक प्राचीन इतिहास या महात्म्यामध्ये प्रतिपादित केला आणि सांगण्याचा प्रयत्न केला. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे आणि त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या पत्नीचं नाव धुंदुली आहे. त्या ब्राह्मणाचा जर आचारसंहितेचा जर विचार केला तो पंचकृषीमध्ये असा विद्वान ब्राह्मण त्या पंचकृषीमध्ये मिळणार नाहीये. गडगंज संपत्ती आहे त्या पंचकृषीमध्ये, विद्वानाच्या माध्यमातून त्याचा हातही कोणी धरणार नाहीये. ज्ञानाच्या बाबतीमध्ये फार प्रचंड विद्वान आहे, संपत्ती आहे, सगळ्या गोष्टी आहेत.
एक गोष्ट जीवनामध्ये कमी आहे, ती गोष्ट म्हणजे संतती नाहीये. सर्व देवाने दिलाय, पण संतती नसल्यामुळे मन कुठंतरी दुःखित आहे, समाधान नाही आहे. काय करावं? वृद्ध अवस्थेकडे जीवन जात असताना मनामध्ये विचार करावा, संतती नसणाऱ्या व्यक्तीचा धिक्कार असो. सर्व सुख आहे पण पुत्र प्राप्ती जर नसेल ना, हे जीवन न जगलेलं बरं. अनेक प्रयत्न केलेत, अनेक देवाला नवस करावेत, पण आपली कुस पवित्र होत नाहीये. आपला वंश वाढावा या दिव्याला एखादी संतती प्राप्त होत नसेल तर धिक्कार असो अशा जीवनाचा. काय करावं? जीवनामध्ये असा प्रयत्न नाही राहिला, असा देव नाही राहिला की जीवनामध्ये करायचा नाही राहिला, पण पुत्र प्राप्ती होत नाहीये. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला पुत्र प्राप्ती होत नसेल तर समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलला जातोय. न राहावा अशा नगरीमध्ये, कुठेतरी जावा, हा प्राण त्याग करावा म्हणून आत्मदेव ब्राह्मणाने आपलं गाव सोडलं गेलाय. वनामध्ये जावं, भगवत प्राप्तीसाठी नाही पण पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून अनेक प्रयत्न करावेत, पण प्रत्येक प्रयत्न असफल व्हावेत. एवढंच नाही तर शास्त्र असं सांगताय, एखादी गाय जर या ब्राह्मणाने जर घरी आणली तर त्या गायीला सुद्धा वासरू होत नव्हतं. एवढा दोष ह्याच्या जीवनामध्ये लागलेला असावा. एखादा वृक्ष, एखादं झाड जर ह्याच्या हाताने याने लावलं गेलं तर फळही त्याला येत नसाव्यात. काय अपराध या जीवनाचा असावा, काय केलेलं असावं जेणेकरून हा दोष माझ्या जीवनामध्ये लागलेला असावा. संतती होत नाहीये म्हणून वनामध्ये जाऊन फार आक्रोश करायला लागलाय. ढाय मोकळून रडावं, आकांत करावा का? पुत्रहीन व्यक्तीचा धिक्कार असो, न बाबा असं जीवन जगलेलं. तो आक्रोश एका संन्याशाने पाहावा. कोण व्यक्ती असावी या जंगलामध्ये रडत असावी? काय दुःख झालेलं असावं, एखाद्या प्राण्याच्या शिकारासाठी तो पडलेला नसेल ना, काय अडचण असेल, कोणता दुःख त्याच्यावर पडलेला असेल, म्हणून एखादा संन्याशाने त्या आवाजाच्या दिशेने जावं. लांबूनच त्या ब्राह्मणाला संन्याशाने पाहिलं. नतमस्तकावर शेंडी आहे, शिका आहे, गळ्यामध्ये जनेऊ आहे. वरच्या अलंकाराने पाहिलं तर हा कोणीतरी ब्राह्मण असावा. त्याच्या चेहऱ्याकडे पाहावं, त्याचं तेज पाहावं. हा ज्ञानी पहार आहे. संन्याशांनी जवळ जावं आणि विचारावं, हे ब्राह्मण कशासाठी आकांत करत आहेस? रडत असलेल्या त्या आत्मदेवाने त्या डोळे उघडावेत आणि त्या संन्याशाकडे पाहावं आणि मनातील दुःख एखाद्या संन्याशापाशी प्रगट करून दाखवावं, सांगावं, माझ्याकडे गडगंज संपत्ती आहे पण मला पुत्र होत नाहीये. एखादं झाड मी लावावं तर त्या झाडाला फळं येत नाहीये. एखादी गाय मी माझ्या दारामध्ये आणावी, तिला पालन करावं असं ठरवावं तर त्या गायीला वासरू होत नाहीये. असं माझ्या जीवनामध्ये काय घडलेलं असेल की जेणेकरून मला हे दुःख भोगावं लागतंय? कशासाठी रडत आहेस हे तर सांग ना. एकच गोष्ट आहे, माझ्या जीवनामध्ये मला संतती नसल्यामुळे मला फार त्रास होत आहे. संतती होत नसेल तर हे जीवन जगले न जगलेलं बरं. मग प्राणत्याग करायचा आहे. त्या संन्याशाने त्या ब्राह्मणाकडे पाहावं आणि सांगावं,
ह्या जन्मामध्ये तुला संतती होणार नाहीये, तर पुढले 7 जन्म तुला संतती प्राप्त होणार नाहीये. विचार करत राहावा. अशा विचार करत असणाऱ्या त्या आत्मदेवाने संन्याशाकडे पाहावं. संन्यासाचे दोन्ही पाय धरावेत आणि सांगावं, ज्या अर्थी तुम्हाला 7 जन्म मला संतती होणार नाही हे सांगण्याचा अधिकार प्राप्त आहे, त्या अर्थी तुम्ही जर ह्या जन्मामध्ये मला आशीर्वाद दिला तर मला संतती सुद्धा देण्याचा आशीर्वाद तुमच्यापाशी असेल. एवढं जर सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे ना, माझ्या 7 पिढ्या मला संतती होणार नाही एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. 7 जन्माचं भविष्य तुम्ही मला आता सांगत आहात, ह्या जन्मामध्ये पुत्र प्राप्ती देण्याचं सामर्थ्य सुद्धा तुमच्यात असावं. जर मला पुत्र प्राप्ती व्हावा असा आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या चरणावर मी माझा प्राण त्याग करेन. मी जर तुमच्या चरणावर प्राण त्याग केला तर ब्रह्महत्येचं पातक तुम्हाला लागेल. धर्म संकटामध्ये पाडलं संन्याशाला, काय करावं? अनेक गोष्टीने त्या ब्राह्मणांना समजून सांगितलं, अरे तू ज्ञानी आहेस, मनुष्य जीवनाचं सफलत्व संतती प्राप्त होण्यात नाहीये, मनुष्य जीवनाचं सफलत्व भगवंत प्राप्त करून घेण्यामध्ये आहे. अनेक गोष्टी सांगितल्या पण सांगितलं नाहीये, जर मला संतती प्राप्त होत नसेल तर तुमच्या चरणावर मी प्राण द्यायला तयार आहे. संन्याशाने झोळीमध्ये हात घालावा, झोळीतलं फळ बाहेर काढावं आणि सांगितलं, हे जी फळ आहे ना, हे फळ जाऊन तुझ्या सौभाग्यवती पत्नीला दे. या फळाच्या माध्यमातून तुझी पत्नी ही गर्भवती राहील, आजी चांगला मुलगा तुझ्या घरी जन्माला येईल. आनंदाच्या भरामध्ये खांद्यावरचं उपरणं त्या संन्याशाने काढावं आणि उपरण्यामध्ये फळ घ्यावं, उपरण्यामध्ये फळ घ्यावं, उपरण्याला गाठ मारावी आणि आनंदामध्ये घरी जावं. भिक्षा मागून आणणारा हा आत्मदेव आज झोळीमध्ये त्या उपरण्यामध्ये फळ घेऊन आलाय. दरवाजा वाजवावा, पत्नीनं दार उघडावं, काय आणलंय तर पाहावं, मोठ्या आनंदामध्ये सांगावं, हे धुंडुले ऐक ना, ऐक ना, अनेक वर्ष झाली आपल्या लग्नाला पण आपल्याला संतती प्राप्त नाहीये, ऐक ना, एका संन्याशाने प्रसाद दिलाय, हे फळ आहे ना, ते तू खा, हे फळ खाल्ल्यानंतर आपल्याला संतती प्राप्त होईल. आनंदाला अंतच नाही राहिला, एवढा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला. म्हणजे एवढा संतत प्राप्तीसाठी प्रयत्न ह्याचे चालू होते ना, त्याच्या मनाविरुद्ध त्याची पत्नी होती. नवऱ्याला समाधान वाटावं म्हणून फळ तर हातामध्ये घेतलाय, पण हे फळ खाऊन त्या गर्भवतीच्या कळा कोणी सोसाव्यात? 9 महिने गर्भवत राहत असताना त्या वेदना कोणी सहन कराव्यात? हे विचार श्रीमद भागवत कथा बारकाईनं प्रतिपादित करते. हिच्या मनामध्ये एक विचार आहे, जर मी गर्भवती राहिले, माझ्या घरामध्ये जर चोर आले तर मला पळता येईल का? न खावा असे अनेक विचार बारकाईने या सुखशास्त्रामध्ये सांगितले. पण या धुंदुलीने आई होण्याचं भाग्य हिच्या नशिबामध्ये नसावं. घडलेला वृत्तांत घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरणीला सांगावा, अगं कशाचं फळ आहे आणि मला संतती प्राप्त होईन असं सांगितलं गेलंय. जा हे फळ घे आणि गाईला नेऊन टाक. नशिबामध्ये काहीतरी दोष लिहिलेला असावा, संन्यासाचा शब्द खरा असावा. कारण जन्माला आलेल्या दिवशी आपल्याला आपल्या घरी 5व्या दिवशी सटवी येऊन लिहिते ना, जीवनामध्ये कुठेही जा, काही करा, एकदा का त्या सटवीने लिहिलेल्या गोष्टी काही केल्या तरी त्या घडल्याशिवाय राहत नाहीये. फळ गाईला टाकण्यात आलं, 2-4 दिवस झालेले असावेत.
त्या धोंदुलीची बहीण तिच्या घरी आली. या दोघी बहिणीचा विचार चालू झाला, अगं काय तुझ्या संसारामध्ये काय कमी आहे का? बहिणी बहिणीच्या संवादामध्ये हिनं सांगितलं, अगं 2 दिवसापूर्वी माझे मालक एक फळ घेऊन आले होते आणि त्यांनी सांगितलं ते फळ खाल्ल्यानंतर तुला संतती मुलगा राहीन, गर्भवती राहशील. त्यावेळेस हिच्या बहिणीच्या घरी मुलं भरपूर होते पण खायला काही नव्हतं. हिच्या घरी खायला भरपूर आहे पण मुलं नाही. हिनं सांगितलं, ऐक ना अगं, थोडी दिवस झालं मला दिवस गेले आहेत. माझ्या मालकाला सांगून जर तू काही पैसे दिलेस तर माझं झालेलं मूल मी तुला देऊ शकते. जोपर्यंत मला मुलगा होत नाहीये तोपर्यंत गर्भवतीचं नाटक तू करावं, स्वतःला संतती प्राप्त व्हावी. म्हणून आत्मदेव ब्राह्मणाला सांगितलं की मला दिवस गेले आहेत, पोटाला चिंध्या बांधाव्यात आणि 9 महिने हे नाटक सिद्ध करून दाखवावं. 9 महिने झाल्यानंतर इकडे तिच्या बहिणीला झालेला मुलगा आणून दिला धुंदुलीपाशी आणि सांगितलं, हा मुलगा घे, तुझ्या पतीला सांग की मी गर्भवती झाली आहे. दिलेला मुलगा जवळ घेतला गेला आणि आत्मदेव ब्राह्मणांना सांगितलं, तुम्हाला मुलगा झालाय. आनंद वाटायला लागला. आतापर्यंत संतती मला नव्हती झाली आहे, मला पुत्र प्राप्ती होत नव्हते. हा आनंद कोणाला सांगावा, काय करावं? गगनात मावेना, जमीन जागा देना, कोणाला आनंद जाऊन सांगावा? पाहता पाहता दुसरी ही आनंदाची घटना कानावर पडली. जे फळ त्या संन्याशाने दिलं होतं, ते ज्या गाईला चारलं होतं, त्या गाईला सुद्धा वासरू झालं. आता वाटायला लागलं, अरे गाय पाळावी तर ती सुद्धा वांज व्हावी. इतकं दुर्भाग्य माझ्या जीवनामध्ये, थोड्याच वेळामध्ये मला संतती प्राप्त व्हावी आणि गाईलाही प्रसूत व्हावी ना. चमत्कार असा झाला, गाईला लेकरू झालं, गाईला वासरू झालं. देह मनुष्याचा होता पण कान मात्र गाईसारखे होते. काय? संन्यासानं दिलेला आशीर्वाद कधीच व्यर्थ जात नाहीये. म्हणून तर माझ्या तुकोबारायांनी सांगावं, काय संत संगती मला दे का. संत संगती जर आमच्या जीवनामध्ये घडली ना महाराज, संत संगती कधीच वेळ व्यर्थ जात नाहीये. ओ संताचे संतांच्या संगतीमध्ये गेलेलं जीवन, गेलेला वेळ, संतांनी दिलेला आशीर्वाद, संतांनी केलेली कृपादृष्टी कधीच व्यर्थ जात नाहीये. दिलेलं फळ एखाद्या गाईला चारावं आणि गाईला सुद्धा मनुष्यासारखा पुत्र जन्माला व्हावा. फक्त कान कसे आहे? गाईसारखे आहे. पुढे थोडेसे दिवस गेले. राधा आणि आता घटना घडली गेली. हळूहळू त्या आत्मदेव ब्राह्मणाला वाटू लागलं की माझ्या मुलाचं नामकरण संस्कार करायचा आहे.
अनेक दिवसापासून मला संतती प्राप्त होत नाहीये. तर या मुलाचा नामकरण संस्कार करायचा म्हणून ठरवलं आणि आत्मदेवानी देवाच्या नावाची लिस्ट वाचायला सुरुवात केली. हे नाव देवाचं ठेवायचंय माझ्या मुलाचं, हे नाव माझ्या मुलाचं ठेवायचंय. पण धुंदुली पुढे आली आणि धुंदुलीनं सांगितलं, नाव ठेवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. 9 महिने मी माझ्या पोटात वाढवलं, 6 महिने माझा अंगावरचं दूध पाजलं आणि नाव ठेवायच्या टायमाला तुम्ही पुढे येतात. साऊंड व्हायब्रेशन देतंय, थोडं लक्ष द्या. मी माझ्या मनावर नाव ठेवणार आहे. काय नाव ठेवणार आहे हो? तिनं सांगितलं माझं नाव धुंदुली, माझ्या मुलाचं नाव धुंदुकारी. नाव ठेवलं गेलं. जाऊ द्या, आपल्या पत्नीच्या मनावर आहे ना, नाव तर ठेवावं. पण ज्या गाईला वासरू झालं होतं ना, आत्मदेव तिकडे गेला आणि सांगितलं, नाव काय ठेवावं, नाव काय ठेवावं. गाई सारखीच कान आहेत म्हणून गोकर्ण नाव त्याचं ठेवलं गेलं. आणि दोघांनाही शिकण्यासाठी गुरुकुलामध्ये घातलं. लहानाची मोठी दोघही होऊ लागले, धुंदुकारी आणि आत्मदेवही. पण धुंदुकारी शिकत असताना गुरुजींनी जे शिकवलंय ते शिकत होता. कारण संन्यासाच्या प्रसादापासून फळ प्राप्त झालेला हा गोकर्ण होता. धुंदुकारी मात्र काही न शिकता, न करावे ते कृत्य ह्या धुंदुकारीनं करावेत. कोणाच्या चोऱ्या कराव्यात, न खावं ते खावं, न पावं ते प्यावं, असे अनेक न करावे ते दुष्कर्म ह्या धुंदुकारीने केले. लहानाची मोठीही होऊ लागले आहेत. पण तीर्थयात्रा करण्यासाठी गोकर्ण म्हणू लागला, मला जर माझ्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर मी तीर्थयात्रा केली पाहिजे. तीर्थयात्रा करण्यासाठी गोकर्ण मात्र निघून गेला. पण धुंदुकारी त्याच नगरीमध्ये राहू लागला, न करावं ते कृत्य करू लागला. पाहता पाहता हा धुंदुकारी वेश्यांच्या नादी लागला. अनेक वेश्या यांनी घरामध्ये आणून ठेवल्या गेल्या. जीवनाचा उद्धार कसा व्हावा? अरे ह्या पंचकृषीमध्ये माझ्या विद्वानाला हात धरणार कोणी नाहीये. माझी साधना जर पाहिली तर मला नाव ठेवणार असं कोणी नाहीये. पण मला संतती असं प्राप्त झाली असेल ना, तर संततीहीन माणसाचा धिक्कार असो. आता वाईट वाटायला लागलं आत्मदेवाला. आतापर्यंत मुलगा होत नव्हता म्हणून रडत होता. आता मुलगा झाला, पण मुलगा दुष्कर्माला लागला म्हणून रडायला लागला. न राहावं या घरामध्ये म्हणून घराचा त्याग केला, अरण्यामध्ये जावं, श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाचं पारायण करावं आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. दशमस्कंदाचं पारायण करावं. गोकर्णाने आपल्या बापाचा, गोकर्णाने आत्मदेवाचा उद्धार होण्यासाठी गोकर्ण आख्यानही सांगितलं, बाबा तुम्हाला जर मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर उद्धार कशामध्ये होत असेल तर महाराज भगवत चिंतन झाल्याशिवाय होणार नाहीये. दशमस्कंदाचं तुम्ही पारायण करावं, निश्चित तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. बाप घरातून निघून गेलाय. अनेक वेश्या या घरामध्ये आल्या आहेत. मला सांगायचंय, श्रीमद भागवताचं श्रवण केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये केलेलं दुष्कर्म जर दूर होत असेल तर आम्ही का न श्रवण करावं? या प्रतिपाद्य विषयावर मी मांडत असताना हे प्राचीन इतिहास तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक वेश्या घरामध्ये आणून ठेवल्या आहेत. आईला हानमार करू लागला. म्हणावं, बाबा जर घर सोडून जात असताना तुला कुठं तरी धन ठेवलं हे सांगून तर गेले असतील ना, ते धन कुठे आहे? म्हणून म्हणावं,
आईपाशी काहीच नसल्यामुळे महाराज किती दुःख सहन करावं, किती मुलाचा त्रास सहन करावा, म्हणून आईने सुद्धा मुलाला कंटाळून एका विहिरीमध्ये जावं आणि आत्महत्या करावी, विहिरीमध्ये जाऊन उडी मारावी. स्वतःच्या मुलाला कंटाळून आईनं विहिरीमध्ये जाऊन उडी मारावी, ते पातक मुलाच्या डोक्यावर येऊन बसवलं. धर्म कार्य सोडून वेश्यांच्या नादी लागून अनेक घोर कर्म करू लागला. अनेक वेश्या घरामध्ये जर सांभाळायच्यात ना, तर त्यांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी पैसा तर लागतोय ना, त्यासाठी अनेक घरी जावं, चोऱ्या कराव्यात. मदिरा प्राशन करावी, न करावं ते दुष्कर्म करत करत हा धुंदुकारीने पूर्ण जीवन खर्च केलं. एक दिवस या धुंदुकारीने अशी घटना केली, मोठ्या घरी जावं, चोरी करावी, जीवनाचं एकदा सुख संपादन करून घ्यावं असं ठरवलं. एका राजाच्या घरी गेला, राजवाड्यामध्ये जावं, दरोडा घातला, अनेक धन एकत्र करावं आणि ते धन हिरे मोती सोबत घेऊन आले आहेत. घरी आहेत त्या वेश्यांपाशी ठेवलाय. त्या राज्यातील राजा सैनिक आहेत ना, दरोडा पडलाय म्हणून कोणी चोरी केलेली असावी म्हणून सैनिकांना तपास करण्यासाठी पाठवलं गेलं. धुंदुकारीनं त्या वेश्यांना सांगितलं की राजाच्या घरी चोरी केली आहे, म्हणून एका रात्रीमध्ये एवढं सोनं, एवढी संपत्ती आपल्या घरामध्ये आली आहे. त्या वेश्यांनी असं ठरवलं, जर राजाला कळालं तर ह्यानी चोरी केली आहे, शोधत शोधत येतील, ह्याला तर नेतीलच नेतील, पण ह्यानं आणलेलं धनही घेऊन जातील. काय करावं? त्या वेश्यांनी ठरवलं, ह्याला जर मारून टाकलं तर ह्याला शोधित शोधित राजाचे सैनिक येणार नाहीत आणि हे धनही नेणार नाहीयेत. एका पलंगाला क्वाटला बांधावं, हातपाय बांधली गेले आहेत. चुलीमधला विखारा विस्तव आणला गेला. त्या वेश्यांनी त्या धुंदुकारीला क्वाटला बांधलं गेलंय. चुलीमधला विस्तव आणावा, त्याच्या मुखामध्ये भरण्याचा प्रयत्न करावा आणि विस्तव भरू भरू त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करावा. न करत असताना त्याचा प्राण जावा. घटना झाकली गेली, ज्या घरामध्ये राहावं त्याच घरामध्ये पुरून टाकावं आणि ह्या वेश्यांनी ते धन आणलेलं वाटून घ्यावं आणि घर सोडून निघून जावं. जीवनभर एक कणही चांगला जगला नाही, धर्माच्या विरुद्ध जगलेला हा धुंदुकारी प्रेत योनीमध्ये जाऊन पडला. पहा, भागवताचं महात्म्य प्रतिपादन करीत असताना एखादा व्यक्ती आत्महत्या करून जर मेला असेल तर महाराज त्याचा उद्धार होत नाही. येतो जोपर्यंत त्याचा प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत तो इथंच भटकत राहतो. तोपर्यंत तो प्रेत योनीमध्ये पडलेला हा धुंदुकारी मुक्त तर होत नाहीये. काय करावं? पण प्रेत योनीमध्ये राहत असताना महाराज चांगलं खाण्याची भूक लागते, पण खाता काहीच येत नाहीये. तहान लागते पण पिता काहीच येत नाहीये. अनेक त्रास त्या योनीमध्ये होत आहेत. पण तीर्थयात्रा करायला गेलेला हा गोकर्ण जो आहे ना, ह्या गोकर्णाला कळालं की लहानपणापासून सोबत खेळलेले असताना गोकर्णाला वाटू लागलं की ज्यांच्या वडिलांनी मला लहानाचं मोठं केलंय, त्यांचा मुलगा जर मेला असेल तर त्याचं पिंडदान करावं म्हणून गये ठिकाणी गोकर्णाने पिंडदान केलं. इथं अपवाद होईल. महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एकदा का गये ठिकाणी पिंडदान केलं तर पुन्हा पिंडदान करायची गरज नाही. का तर एकदा का गये ठिकाणी पिंडदान केलं की त्या व्यक्तीची मुक्तता होते. मग धुंदुकारीचं पिंडदान गोकर्णाने जर गये ठिकाणी केलं असेल तर धुंदुकारीचा उद्धार का न झाला?
बरेच कथाकार सांगता येत नाहीये. याचं कारण आहे, पिंडदान करत असताना आपल्या आईचं नाव, वडिलांचं नाव, आपलं गोत्र हे सगळं एक यायला पाहिजे. ह्याच्यातली एक जरी गोष्ट जर चुकली, मंत्र जर चुकला, तर पिंडदान करून आपल्या त्या देहाला मुक्ती मिळत नाहीये. पण धुंदुकारी हा धुंदुलीचा आणि आत्मदेव ब्राह्मणाचा मुलगा न होताच कोणाचा, धुंदुलीच्या बहिणीनं आणून दिलेला मुलगा होता. म्हणून पिंडदान मात्र आत्मदेव नावाच्या आणि धुंदुलीच्या नावाचा उच्चार करून दिलं गेलं होतं, पण वर्म चुकलं गेलं. गैर ठिकाणी श्राद्ध करून सुद्धा, पिंडदान करून सुद्धा उद्धार नाही झाला. 12 वर्ष तीर्थयात्रा करत असताना एकदा का होईना माणसाने मृत्यू जन्मभूमीमध्ये जावं. पहा, एखाद्याने जर संन्यास घेतला, संन्यास धर्म जर स्वीकारला ना, तर त्याला आईचं दर्शन घेण्यासाठी आणि जन्मभूमीमध्ये येण्यासाठी 12 वर्ष काळ हा दुसरीकडे घालवावा लागतो. भगवे कपडे जर धारण करायचे असतील तर जिवंतपणी पिंडदान, जिवंतपणी 10वा घालावा लागतो आई वडिलांच्या साक्षीने. आणि संन्यास धर्म हा स्वीकारावा लागतो. पुन्हा 12 वर्ष झाल्यानंतर आईचं दर्शन घेण्यासाठी पुन्हा यावं लागतं. जन्मभूमीमध्ये सुद्धा जाण्याचा अधिकार नाहीये 12 वर्षाच्या अगोदर. 12 वर्ष निघून गेले. चला, माझं घर कसं आहे हे पाहण्यासाठी तरी त्या गोकर्णाने यावं. नगरीमध्ये प्रवेश केला. घरी जावं तर स्मशानभूमी वाटावी असं घर वाटायला लागलंय. कुठे राहावं? ज्या ठिकाणी माझं बाल्य अवस्था गेली आहे, इथेच मी राहिलो होतो, लहानाचा मोठा झालो, इथेच माझं जे एक मुक्काम करावं म्हणून गोकर्ण त्याच ठिकाणी मुक्काम करण्यासाठी झोपी गेला. महाराज, गोकर्ण फार ज्ञानी आहे हे धुंदुकारीला माहित होतं. पण ही संधी साधून धुंदुकारीने असे प्रयत्न करायला लागले, माझ्या जर या प्रेत योनीमध्ये जर असताना जर उद्धार करणारा कोण असेल तर फक्त हा गोकर्ण आहे. म्हणजे अनेक रूप धारण करू लागला, अनेक आवाज त्या प्रेत योनीमधून किंकाळू लागला. कधी अग्नीचं रूप धारण करावं, किंकाळावं का झोपलेल्या गोकर्णाला उठवावं. अनेक आवाज काढले गेले. आवाज कानावर पडताच गोकर्णाने डोळे उघडे करावेत, आजूबाजूला पाहवं तर कोणी दिसतही नाहीये. कारण प्रेत योनीमध्ये पडलेला व्यक्ती सहजासहजी कोणाला दिसत नाहीये. कारण जन्माला येत असताना 3 गणामध्ये माणूस जन्माला येतो: मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण. देवगणामध्ये जन्माला आलेला व्यक्ती त्याला कधीच भूत दिसत नाही. देवगणामध्ये जन्माला आलेला व्यक्ती त्याला कधीच भूत दिसत नाहीये. मनुष्यगणामध्ये आलेल्या व्यक्तीला सुद्धा भूत दिसत नाहीये. पण राक्षस गणामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीला माणसातही भूत दिसल्याशिवाय. काही वेळेस एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये किती चांगला माणूस असू द्या ना, त्याच्या मुखामध्ये डायरेक्ट एकच वाक्य असतं, ते काय माणूस आहे का काय? ते माणूस आहे, फक्त तू माणसात नाहीस म्हणून ते तुला माणूस दिसत नाही. दोष त्या माणसात नाहीये. पाहावं, अरे कोणीतरी प्रेत योनीमध्ये पडलेला हवा, जीव असावा. उशाला ठेवलेलं कमंडलूतलं पाणी घेतलं, अधिमंत्रित केलं आणि त्या जीवाच्या अंगावर शिंपडावं. आणि त्या प्रेत योनीमध्ये पडलेल्या धुंदुकारीची बोलायची वाचा मोकळी झाली आणि बोलू लागला. गोकर्णाला म्हणते, गोकर्णा, अरे मी तुझा भाऊ आहे, मी धुंदुकारी आहे. माझ्या जीवनामध्ये मी एक क्षणही चांगलं काम केलं नाहीये. न करावं ते कृत्य केलंय, न खावं ते खाल्लंय, न पेलं ते पेलंय ना. त्याच्यामुळे मला प्रेत योनी प्राप्त झाली आहे. ह्याच्यातून उद्धार करण्यासाठी मला एखादा उपाय करणा. गोकर्णाने सांगितलं, तू जर प्रेत योनीमध्ये पडलेला असेल तर तुझा जोपर्यंत उद्धार होत नाहीये तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये. स्वतःच्या भावाचा उद्धार करण्यासाठी गोकर्ण प्रयत्न करू लागला. रात्र निघून गेली, सकाळ झाली. सकाळी त्या
नगरीमधल्या ब्राह्मणांना विचारण्यासाठी गोकर्ण निघू लागला. माझ्या भावाने दुष्कर्म केले आहेत आणि दुष्कर्म केले आहेत, पण त्याचा उद्धार होण्यासाठी एखादा कर्म सांगा ना, एखादा पर्याय सांगा ना, की जेणेकरून माझ्या भावाचा उद्धार व्हावा. सांगा ना एखादा पर्याय. महाराज, त्या ब्राह्मणाने सांगितलं, गये ठिकाणी श्राद्ध करून जर तुझ्या भावाचा उद्धार होत नसेल तर या मृत्यू लोकामध्ये तुझ्या भावाचा उद्धार नाही होणार. काय करावं, काय करावं? भावाचा उद्धार तर करायचा आहे. अनेकांना विचारलं पण उत्तर मात्र सापडत नाहीये. कोणाला विचारावं म्हणून स्वर्गदेव सूर्यदेवाला विचारण्यासाठी कमंडलू लोकांनी आदिमंत्रित केला आणि सूर्याला हात पुढे करून सांगितलं, प्रेत योनीमध्ये पडलेल्या माझ्या भावाचा उद्धार कशाचा हे तुम्ही मला सांगावं. आकाशवाणी व्हावी आणि आकाशवाणीच्या माध्यमातून सांगावं. जर तुला धुंदुकारीचा उद्धार करायचा असेल, श्रीमद भागवत कथा 7 दिवसाचं पारायण तुला करावं लागेल. 7 दिवस जर श्रीमद भागवत कथा लावली ना, 7व्या दिवशी तुझ्या भावाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतः धुंदुकारीने कथा सांगण्यासाठी व्यासपीठावर बसावं. त्या नगरीतल्या सर्व लोकांना आदिमंत्रित करावं आणि त्या कथेच्या बाजूला एक वेळूची काठी उभी आहे. ज्या दिवशी एक कथाभाग पूर्ण झाला दिवसाचा, तर त्या येळूच्या एका काठीच्या माध्यमाचा ताड दिसेल असा आवाज यावा. त्यामधल्या पोकळीमध्ये बसलेला हा प्रेतयोनीमध्ये पडलेला जीव त्या ठिकाणी जावं. पुन्हा दुसऱ्या काठीमध्ये जाऊन त्या पोकळीमध्ये जाऊन बसावं. दुसऱ्या दिवशी कथाभाग पूर्ण व्हावा आणि ते पुन्हा गात फुटावे. ताड दिशील आवाज यावा. अशी 7 दिवस 7 आवाज पूर्ण व्हावेत. जशी श्रीमद भागवत कथा संपायला व्हावी ना, तसा धुंदुकारी हा एका दिव्य व देह त्याला प्राप्त झाला आणि ते बोलू लागला. स्वर्गातील पार्षद ह्याला ज्ञानासाठी तिथे विराजमान झाले आहे. फक्त धुंदुकारीलाच घेऊन जाऊ लागले. आत्मदेव त्या गोकर्णाने सांगितलं, कथा सांगायला मी आहे, कथा ऐकण्यासाठी अनेक जण आहेत, पण फक्त धुंदुकारी साठीच तुम्ही कस काय न्यायला आले. तर त्यांनी सांगितलं, धुंदुकारीने कथा ऐकली, कथा श्रवण केली आणि कथा संपल्यानंतर कथेचं मंथन त्यांनी केलं. तन्मयतेनं कथा ऐकल्यामुळे हा मंत्र मुक्त झालाय, म्हणून याला आम्ही नेण्यासाठी आलो आहोत. इतक्या तन्मयतेने कथा ऐकल्यानंतर जर प्रेत योनीमध्ये पडलेल्या जीवाचा उद्धार होत असेल तर आमच्या सामान्याचा उद्धार का न व्हावा. म्हणून श्रावण मास मध्ये पुन्हा ह्या गोकर्णाने श्रीमद भागवत कथा लावावी आणि त्या नगरीतल्या मनुष्यापासून ते कुत्र्यापर्यंत प्राण्याचा सगळ्यांचा उद्धार करून घेऊन गेला. मला सांगायचं आहे, श्रीमद भागवताचं महात्म्य प्रतिपादन करत असताना पद्म पुराणाच्या साहाय्याने या श्रीमद भागवताचं महात्म्य पुढे ठेवावं. कशासाठी हा प्राचीन इतिहास या श्रीमद भागवत कथेमध्ये सांगितला असावा का? मनुष्य जीवनामध्ये श्रीमद भागवत कथा ऐकून आमचा तर उद्धार होणार आहे, पण मनुष्य योनीमध्ये जर आम्ही श्रीमद भागवत कथा जर कानावर नाही पडली ना, तर एखाद्या जीवाच्या कानावर जर मृत्यू झाल्यानंतर प्रेत योनीमध्ये जरी त्या जीवाच्या कानावर श्रीमद भागवत कथा पडली तर त्याचा उद्धार होतोय, तर आमचा का न उद्धार व्हावा. म्हणून श्रीमद भागवत कथेचं एवढं महात्म्य आहे. आम्ही सामान्य जीवन जगत असताना यत्किंचितही आमच्याच्यानं ह्या जीवन जगत असताना जर श्रीमद भागवत आमच्या कानावर जर नाही पडली, तर एखादा व्यक्ती जर मरण पावला असेल, त्याचा उद्धार होण्यासाठी श्रीमद भागवत कथा इकडं तुमच्या भागामध्ये थोडा कमी प्रमाण आहे, पण आमच्या इकडे आपत्कालीन एखाद्याचा मृत्यू झाला असेल, अपघाताने एखादा मेला असेल, कोणी फाशी घेऊन मेला असेल, कोणी विहिरीत पडून मेला असेल, कोणी लाईटला करंटने मेला असेल, मग ह्या जीवाचा उद्धार करण्यासाठी घरामध्ये म्हणा असा मंडप टाकून म्हणा फार मोठ्या आनंदामध्ये, जास्त मराठवाड्यामध्ये हा कथा भाग घेतला जातो. कारण का? त्या जीवाचा उद्धार व्हावा, त्याच्या पित्यार्थ त्याच्या नावाने एक वेळूची काठी ठेवली जाते. कारण प्रेत योनीमध्ये जीवन जगत असताना कुठेही थांबण्याचा अधिकार नाहीये. कुठेतरी एखाद्या वस्तूला सामर्थ्य घ्यावा आणि तिथे राहावं.
अनेक गोष्टीचे अभ्यास करून त्या जीवाचा उद्धार होण्यासाठी हे सुखशास्त्र लावलं जात आहे. मला सांगायचा अर्थ असा आहे, यत्किंचितही आमच्या परिसरामध्ये जर असा जर एखादी गोष्ट घडली असेल, एखादा प्रेत योनीमध्ये पडलेला जीवही फिरत असेल, सुखशास्त्र त्याच्या कानावर जरी पडलं ना महाराज, त्याचा उद्धार होतो. एवढं सामर्थ्य या श्रीमद भागवत कथेत आहे. मी एवढंच नाही सांगून जा, त्याचं सांगून जात असताना अलीकडच्या भाषेमध्ये इथपर्यंतच नाही बरं का, मी 5 महापाप सांगितली. 5 महापाप आमच्या कानावर पडली, 5 महापाप कळालंय. यत्किंचित आमच्या जीवनात जर 5 महापापापैकी एकही गोष्ट जर घडली, नुसतं श्रीमद भागवत कथा आमच्या कानावर पडावी, तरी त्या पापातून मुक्तता होण्याचं सामर्थ्य एवढं आहे. कसं हो महाराज, आम्हाला मान्य नाही होणार का? अरे अनेक दुष्कर्म करून जर धुंदुकारीचा उद्धार होत असेल तर आमचा का न व्हावा? अनेक कृत्य करून जर धुंदुकारी सारख्या महापाप्याचा जर उद्धार होत असेल तर मला म्हणायचंय, धुंदुकारी इतकं पाप तर आम्ही नाही केलं. सामान्य जीवाचा उद्धार होण्यासाठी म्हणून तर संतांनी सांगितलं, बाबा गीता भागवत करीती श्रवण केल्यानंतरच आमच्या जीवाची मूर्तता. इथंच नाही महाराज, थोड्या वेळेच्या अभावी फक्त स्पर्श करून जाणार आहे. कारण भगवत प्राप्ती करण्यासाठी आपल्याला एक मार्ग सांगितला, तो मार्ग म्हणजे भक्तीच्या मार्गाने जर आम्ही गेलो तर लवकर आम्हाला देव प्राप्त होत आहे. वेळेच्या अभावी फक्त स्पर्श करून जाणार आहे. भक्तीच्या मार्गाने जर आम्ही जर गेलो तर आम्हाला भगवंत प्राप्त होतंय. मला सांगा, भक्तीला 2 मुलं आहेत. भक्तीला 2 मुलं आहेत. एकाचं नाव ज्ञान आणि एकाचं नाव वैराग्य. ज्ञान आणि वैराग्य हे 2 भक्तीची मुलं आहेत. ह्या ज्ञान आणि वैराग्य ह्या दोघांच्या जीवनामध्ये सुद्धा वृद्ध अवस्था प्राप्त झाली. बाबा ह्यांना वृद्ध अवस्था प्राप्त झाली. तरुण आई तरुण झाली, पण मुलं वृद्ध झाली. काय करावं, काय करावं? नारद महर्षीची भेट ह्या भक्ती महाराणीला झाली आणि भक्ती महाराणीनं डोळ्याने नारद महर्षींना पाहावं आणि हाक द्यावी. थांबायला सांगितलं आणि सांगितलं, ऐका ना. नारदांनी सांगावं, अरे तू कोण स्त्री आहेस? त्या भक्ती महाराणीने सांगावं, अहम भक्तिरीती ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जरो. माझं नाव भक्ती आहे. या कालाच्या योगाने माझी मुलं वृद्ध अवस्थेला प्राप्त झाली आहेत. अरे नेमकं कारण तरी काय आहे? पूर्ण घडलेला वृत्तांत सांगावं आणि या काळाच्या अभावाने माझी मुलं वृद्ध अवस्था झाली आहे. ह्यांना तरुण होण्यासाठी एखादा मार्ग सांगा ना. नारद महर्षींनी महाराज वेदाचं पारायण केलं, अनेक ग्रंथाचं पारायण केलं, पण ह्यांना तारुण्य काही येत नव्हतं. वृद्ध अवस्थेमध्ये होऊ लागले. त्या भक्ती महाराणीने सांगावं, ऐका ना, ऐका ना. अहो आई तरुण आहे पण मुलं वृद्ध आहेत, असं कसं शक्य आहे? एखादा उपाय तर सांगा ना. नारद महर्षींना ह्या मृत्यूलोकामध्ये, या पृथ्वीलोकामध्ये अनेक महात्म्यांना विचारलं, या ज्ञान आणि वैराग्यांचा उद्धार ह्यांना मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल? महाराज अनेकांना विचारलं, पण कारण मात्र कोणी सांगना गेलंय. पण त्यांना सनत, सनंदन, सनातन आणि सनत कुमार 4 महात्मे भेटले. 4 महात्म्यांनी सांगितलं, त्यांचा उद्धार जर करायचा असेल ना, तुम्हाला श्रीमद भागवत कथा आयोजन करावी लागेल. महाराज नारद महर्षींना स्वतः यजमान पद घ्यावं. कोणी? नारद महर्षींना यजमान पद घ्यावं. सनत, सनंद, सनत कुमार ह्या 4घांना का नाही वक्ता बनवावं आणि सगळ्यांना आमंत्रित करावं. निस्ती महाराज येतो, पूजा आरंभ करावी, ह्याचं महात्म्य प्रतिपादन करावं. तो भक्ती महाराणी भजन करत करत नाचत आहे. कृष्ण नामाच्या भजनामध्ये नाचत असताना तिला कळालं, नारदांनी सांगितलं, अरे नुसतं श्रीमद भागवताचं आयोजन केलंय तर भक्ती आणि ज्ञान वैराग्य यांना एवढं सामर्थ्य ह्या ग्रंथामध्ये असेल तर महाराज मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असताना कानावर जरी श्रीमद भागवत कथा जरी पडली तरी आमच्या जीवनाचा उद्धार होते. मला सांगायचंय, ब्रह्मदेवानी परीक्षा घ्यावी आणि ब्रह्मदेवांना सुद्धा कळून चुकलं की ह्या श्रीमद भागवत सर्व ग्रंथामध्ये श्रेष्ठ आहे. एक दुसरा इतिहास सांगितला, अनेक दुष्कर्म करून जर माणूस प्रेत योनीमध्ये जर जाऊन पडला तर त्याच्या सुद्धा कानावर श्रीमद भागवत कथा पडल्यानंतर त्याचाही उद्धार आहे. 2 आणि तिसरं, ज्या मार्गाने आम्हाला भगवंत प्राप्त करून घ्यायचा आहे ती भक्ती महाराणी भक्ती करून जर भगवंत प्राप्त करून घ्यायचा आहे, जर तिच्याच जीवनामध्ये जर दुःख येत असेल
आणि तिचं आलेलं दुःख या श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून दूर होत असेल तर मला म्हणायचंय आमचं सामान्य दुःख आहे, आमचं का न दूर व्हावं. या श्रीमद भागवत कथेचं महात्म्य प्रतिपादन करत असताना 5 अध्यायामध्ये सांगितलं, 6व्या अध्यायामध्ये सांगितलं श्रीमद भागवत कथा कशी ऐकावी. हे फळ आमच्या पदरामध्ये पडून घ्यायचं असेल तर काही विधी सांगितल्या महाराज. जर आम्हाला श्रीमद भागवत कथा जर ऐकायची असेल तर काही नियम सांगितले. श्रीमद भागवत कथा ऐकत असताना महाराज उपवास करावा म्हणून सांगितला. शक्य असेल तर उपवास करावा. मग उपवास कसा करावा? जमेल तर फलहार करावा आणि भागवत कथा श्रवण झाल्यानंतर, भागवत कथेची आरती झाल्यानंतर अन्न ग्रहण करावं. महाराज आम्ही फार वृद्ध आहेत, 85, 80, 70 वय आहे. आम्हाला शुगरच्या गोळ्या आहेत, बीपीच्या गोळ्या आहेत. ह्याच्यामुळे आम्हाला जेवण तर वेळेवर करावं लागतंय. म्हणून उपास नाही केला पण जेवण करून का होईना ऐकावी. दुसरं, जमल हे श्रीमद भागवत कथा 7 दिवस आम्हाला श्रवण करत असताना चप्पल न घालावी, हा बी एक नियम सांगितला. दुसरा, आम्ही पलंगावर क्वाटवर न झोपावं, जमिनीवर शयन 7 दिवस करावं. तिसरा, ब्रह्मचर्याचं पारण करावं. कथाभाग सुरू व्हायच्या अगोदर धर्म मंडपामध्ये यावं. पहिली आरती व्हायच्या अगोदर धर्म मंडपामध्ये येऊन दुसरी आरती होईपर्यंत धर्म मंडपामध्ये बसावं. 7 दिवस त्याच आसनावर बसून श्रीमद भागवत कथा श्रवण करावी. आमच्या जीवनामध्ये यत्किंचित कोणतंही दुःख असेल, आम्हाला एखाद्या कार्यामध्ये जर फलप्राप्ती होत नसेल, यशस्वी होत नसेल तर महाराज श्रीमद भागवत कथा श्रवण करण्यासाठी आम्ही एखादी इच्छा प्रतिपादित करावी आणि 7 दिवस आपल्या मनातील इच्छा या भागवतापाशी सांगावी आणि कुठलाही दोष, कुठलाही खंत मनामध्ये न धरता फक्त भक्ती आणि भावाने कथा श्रवण करावी. महाराज धरलेलं कार्य सिद्धीला जातं एवढं सामर्थ्य या श्रीमद भागवत कथेत आहे. श्रीमद भागवत कथा अशी सांगते, एखाद्या स्त्रीला जर संतती प्राप्त होत नसेल तर एक नारळ श्रीफळ आणून ठेवावं आणि या ग्रंथाच्या खाली ठेवावं. 7 दिवस ते श्रीफळ ठेवावं. 7व्या दिवशी ते श्रीफळ आपल्या ओटीमध्ये घेऊन 7 दिवस त्या श्रीफळाचा प्रसाद खावा. तिला सुद्धा महाराज मातृत्व प्राप्त होतं एवढं सामर्थ्य या श्रीमद भागवत कथेत आहे. असे अनेक महात्मे सांगून या श्रीमद भागवत कथेची महती तुमच्या पुढे प्रतिपादन केली. पाहता पाहता आजच्या पहिल्या दिवसाचा वेळ संपलाय. इथेच आजच्या कथेला थांबा, थोडंसं भजन करूया. तोपर्यंत यजमान येतील, आरती होईल आणि कथेला थांबा होईल. राधिका मधुसूदना माधवा नारायणा. राधिका मधुसूदना माधवा नारायणा.
श्री राधे श्याम